एवढंच सांगायचं आहे की ज्या काही बातम्या मुद्दामून या ठिकाणी पेरल्या जातात त्या आम्हालाही कळतात आणि ज्याच्याशी कोणाचा संबंध नाही त्याचंही नाव जोडलं जातं आणि म्हणून तुम्ही पण एक बाजू ऐकून तसंच तुम्ही बातम्या देत असता। त्यामुळे काय जे ज्यांच्यावर विश्वास नाही लोकांचा, ज्यांची विश्वासार्हता संपलेली आहे ते खोट्या बातम्या देतात आणि तुम्ही खोट्या बातम्या छापता। त्यामुळे खरं म्हणजे एक लोकशाहीमध्ये एक चौथा म्हणजे तुमचा खरं म्हणजे पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यावरची देखील विश्वासार्हता कमी होऊ नये असं आमचं मत आहे। त्यामुळे आपण देखील बातम्या ब्रेकिंग न्यूज वगैरे हे सगळं आपण करतो, पण तुम्ही ब्रेकिंग न्यूज किती दिले तरी आमच्यामध्ये काय ब्रेक होणार नाही, त्यामुळे तेही होणार नाही। आणि कोल्ड वॉर कुठलं काय कुठं आहे का काय उन्हाळ्यामध्ये कुठं कोल्ड वॉर असतो, तिथे सगळं थंडा कुलकुल आहे आणि काही नाही आमच्यामध्ये काही बिलकुल का। आमचा अजेंडा काय, आमचा अजेंडा खुर्ची मिळवणं नाहीये, आमचा अजेंडा काही सत्ता मिळवणं किंवा स्वतःचा स्वार्थ साधणं नाहीये। आमचा अजेंडा ठरलेला आहे की या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं पाहिजे, आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हा मोठा विषय आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये हा मोठा फरक आहे।